हे जे आमची डेकोरेशन आहे हे मुळात केदारेश्वर गुहा मंदिर याचं हे प्रतिकृती आहे. आणि हे जे चित्र आहे किंवा हे जे संपूर्ण हे मंदिर आहे, गुहा आहे, ही अहमदनगरमध्ये जे गड आहे हरिश्चंद्रगड या गडावरील हे प्रतिकृती आहे. याच्यामध्ये मुळात महत्वाचा भाग असा आहे की इथं 4 खांब आहेत आणि या 4 खांबाचं प्रत्येक खांबाचं असं वैशिष्ट्य आहे. तर 4 खांब इथे प्रत्येक खांबाची नावं दिलेली आहेत. सत्ययुग आहे, दुसरा आहे त्रेतायुग, तिसरा आहे द्वापारयुग आणि चौथा आहे कलियुग. आता हे 4 युग, पहिले 3 युग जे आहेत 1, 2 आणि 3 हे 3 युग जवळजवळ संपलेले आहेत. सत्ययुगातली काही माणसं थोडीफार आता आहेत म्हणून तो खांब आहे. द्वापार युगातील सुद्धा काही मंडळी म्हणजे त्या विचाराची मंडळी अजून आहे म्हणून तो खांब थोडाफार आहे. फक्त त्रेतायुगातलं काही शिल्लक नाही, ते पूर्ण संपलेलं आहे. आणि तो कलियुगाचा पूर्ण खांब दिसतोय, हा खांब आपल्याला जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत संपूर्ण हे हा जग आहे. आणि तरी तसं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला या खांबाचा नाश होईल त्यावेळेला निश्चितपणाने संपूर्ण जगाचा नाश झालेला असेल हे या खांबावरून आपल्याला कळेल की हा खांब ज्या वेळेला बाद होईल त्यावेळेला निश्चितपणे संपूर्ण हा जग नाश पावलेला असेल. हेच या संपूर्ण प्रतिकृतीचं मूळ उद्देश आहे. आणि आमचं करण्यामागचा हाच हेतू आहे की हा जो भाग आहे किंवा ही जी कला आहे किंवा हे जे गुफा मंदिर आहे हे लोकांना तिथे बघता येणार नाही. जाऊन काही जी मंडळी ती इथे पाहिल्यानंतर कमीत कमी ही आयडिया तरी किंवा हे मंदिर असं आहे ही त्यांच्या डोक्यात कल्पना जाईल. हाच एक साधासा आमचा उद्देश होता आणि तो आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न. लाटवण पिंपळगाव मध्ये मी रहिवासी आहे. ह्या गणेश उत्सवामध्ये माझी थीम होती की विलेज लाईफ आणि सिटी लाईफ ह्या थीमवरती मी काम करत होतो. तसेच विलेजमध्ये ज्या जुन्या परंपरा आहेत म्हणजे नांगरणी म्हणा, आजकाल नांगरणी बघायला भेटत नाहीत. इव्हन आपल्याला शेतकरी पण बघायला भेटत नाहीत किंवा आपल्याला बैल पण मिळाले कारण का प्रत्येकाकडे आता ट्रॅक्टर आलेले आहेत जो तो आपला प्राणी पाळायला मागत नाही. पण त्याच्याने जे साईड इफेक्ट होत आहेत आपल्याला ते अजूनपर्यंत म्हणजे निसर्गाकडून आपल्याला जाणवत आहेत पण त्याचा आपल्याला कुठेही हे होत नाही. पहिलं काय होत होतं की घरी प्रत्येकाच्या गायी असायच्या, गुरा असायचे, त्यामुळे टोटली आपल्याला जेवण हायजेनिक मिळायचं. आता सिटीमध्ये बघितलं तर सर्व जे दूध येतंय, दूध जरी बघितलं तरी तुम्हाला प्युअर दूध कुठेही मिळत नाही, टोटली केमिकल युक्त येतंय. त्याचप्रमाणे सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे जंगलतोड होते आहे आणि प्रदूषण होतोय तो तुम्ही गावा साईडला आल्यानंतर तुम्हाला बघतोय की पूर्ण नॅचरल हवा म्हणजे तुम्हाला श्वास पाहिजे जो ज्या डिग्रीचा पाहिजे 95 डिग्रीचा तो इकडे मिळतो. आणि जो सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 75-70 तसं तुम्ही आता नॉयडाला गेला दिल्लीला तर नॉयडाला आत्ताची कंडिशन आहे की आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. तसं चायनामध्ये पण आहे. आणि ती सिच्युएशन इन फ्युचरमध्ये ऍटलिस्ट एक 100-150 वर्षानंतर ती सिच्युएशन आपल्याकडे येणार आहे. आणि परत आपण कोरोना नंतर जसं कोरोनाला नंतर आपण गावाकडे आलो होतो ती सिच्युएशन आपण गावाकडनं परत म्हणजे मुंबईकडनं परत गावाकडे येणार आहोत. तर गाव लाईफ मध्ये आता आम्ही दर्शवलेलं आहे.
आता आम्ही लाटवण गाव दाखवलं होतं ऍक्च्युली. बरं. लाटवण मध्ये आम्ही ही बगाड दाखवलेला आहे. मेन म्हणजे आपल्याला ज्या गावाला नाव मिळतं लाट, ती लाटचं आम्ही दर्शवलं इथं. बैरी मंदिर दाखवलेलं आहे, हनुमान मंदिर दाखवलेलं आहे. तसेच ज्या शाळेत मी शिकलो ती शाळा केंद्र शाळा लाटवण मराठी ती दर्शवलेली आहे. आणि हे छोटीशी गावं दाखवलेली आहेत. त्या गावामध्ये जे मी खेळ खेळलो, जो टायर फिरवला होता मी, गोट्या खेळलो होतो, तसेच खूप गोष्टी होत्या. ते दाखवण्यासाठी एवढी जागा नव्हती, त्यामुळे ते दर्शवलं नाही. विलेजमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कुठेही तुम्हाला एक पण माणूस दिसत नाही. कारण का विलेजमध्ये सिटीमध्ये तुम्हाला हे आहे की समोर बाजूचा जरी कोण माणूस मिळाला तरी तो फ्लॅट खोळायला मागत नाही. पण ती सिच्युएशन मध्ये तुम्ही विलेजमध्ये गेलात, गावाकडे गेलात, तर तुम्हाला जरी कुणाच्या घरी कोण दुखत असेल तर रात्रभर लोक जागून राहतात. किंवा तिथं एक आस असते किंवा एक माया असते गावामध्ये, ती तुम्हाला सिटीमध्ये मिळत नाही. सिटीमध्ये फक्त स्वतःच बघतात. आता मी सिटीमध्ये राहतो, पण सिटीमध्ये तुम्ही बाजूच्याला मी गेल्या 3 वर्ष राहतो हे तर मला माहित नाही. पण तुम्ही गावाकडे जरी नवीन कोण आला तरी ती गावामध्ये पूर्ण गावामध्ये चर्चा होते, अरे आमच्याकडे कोणतरी आलं, ह्याच्याकडे कोणतरी आलं. ही जी ओढ असते गावाकडची, जी जेव्हा आपण गणपतीला गावी येतो ना त्याच्या आदल्या दिवशी आपण झोपत नाही. पण तुम्ही सिटीकडे जा, त्या दिवशी दुसऱ्या आता 3 तारखेला तुम्ही जा, गावाकडनं सिटीकडे जाताना खूप दुःख होतं. ह्याच गोष्टी मी दर्शवण्यासाठी बघितल्या. तसेच मी जी मूर्ती आणली ती महाडमधून आणलेली आहे. मूर्ती सजवण्यासाठी मला 3 दिवस गेले, डेकोरेशन करण्यासाठी मिनिमम 15 दिवस गेले. आणि ह्या जे टोटल हे काम करण्यासाठी माझे टीम मेंबर, तसेच प्रथमेश, आपली प्रगती, प्रांजल, माझा मोठा भाऊ प्रवीण यांनी मला सपोर्ट केला. आणि हा आम्ही जो देखावा दाखवला होता तुमच्यासमोर सादर केला. शिवमावळा प्रतिष्ठानचे हार्दिक अभिनंदन आणि आमचा सहभाग घेतल्याबद्दल आणि तुम्ही इथे तुमची उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार. माझी ही कल्पना म्हणजे माझं मंडळाचं जेजुरीचं डेकोरेशन मी पहिल्यांदा केलं होतं. तर मी गेल्या वर्षीपासून गणपती आणल्यापासून मी यावर्षी म्हटलं की जेजुरीचं डेकोरेशन करायचं ठरलं होतं. मला मूर्ती जशी भेटली त्यानुसार मी हे पुट्टे वगैरे भिवंडीतून घेऊन आणतो. तिकडून आणून ही सर्व इथं मेहनत, आणि जास्त मेहनत म्हटलंच तर प्रणव, हे 3 भाऊ आहेत, प्रणव, दीपू, यश, या तिघांनी जास्त मेहनत घेतली इथं. मी फक्त सांगताना बाबा फक्त हे असं करा, ते त्याचं हे करून घ्या, बाकीची मेहनत सगळी त्यांची आहे. सांगायचं झालं तर हे आता स्तंभ वगैरे तिथं जेजुरीला आहेतच, असं दिवे काही इथं लावता येणार नाहीत तसे, त्यामुळे त्या लाईटीवरती दिवे दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात. आणि हे भंडारा अवेलेबल इथं मला झाला नाही त्यावेळेस भंडाऱ्यासाठी, मग हे जरा तसं दाखवण्यासाठी ते रांगोळीच्या कलरचा वापर केला होता. बाकी समोर अजून भरपूर काय दाखवण्यासारखं आहे, पण गावात आपल्या घरामध्ये तेवढं काय पेस नाहीये, त्यामुळे ते दाखवता आलं नाही. जरा बाहेर म्हणजे सार्वजनिक गणपतीचे तेवढं दाखवता येतं. ओके, धन्यवाद.